नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। राज्यामधील या काही अतिवृष्टीग्रस्त 17 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज केली आहे। तर मग ते कोणते 17 जिल्हे आहेत आणि 17 जिल्ह्याला कोणत्या निकषांद्वारे प्रति शेतकरी प्रति हेक्टरी किती रुपयांचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे, जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ विना स्किप करता संपूर्ण आणि शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, अपडेटची हेडलाईन अशी आहे की या 17 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये अनेक पिकांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे 17 जिल्ह्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। कमी पावसामुळे महाराष्ट्रामधील आणखीन भागामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे 17 जिल्ह्यांना पीक विम्याचे पैसे हे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। याबरोबरच्या चालू हंगामात 17 जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाला, त्यामुळे राज्यभरामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले। त्यामुळे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल। पीक विमा समिती पावसाळ्यामध्ये सलग 21 दिवस पाऊस नसलेल्या भागामध्ये पाहणी करते आणि पीक विमा भरलेल्या जिल्ह्यांची या अंतर्गत निवड करते। तसेच या समितीने केलेल्या सर्वेक्षणात शेतीच्या उत्पन्नामध्ये मोठी घट दिसून आली, त्यामुळे शेतकऱ्यांना 25% रक्कम आगाऊ मिळणार आहे। पीक विम्याचे पैसे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करतील, त्यांना पुढील हंगामातील बियाणे आणि खते खरेदी करण्यास देखील मदत करतील। ते कर्जाची परतफेड करू शकतात आणि दैनंदिन गरजा देखील या अंतर्गत भागू शकतात। शेतकरी प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीला पीक विम्यासाठी अल्प प्रीमियम भरतात, हे त्यांचे नंतरच्या नुकसानीपासून संरक्षण करते। प्रीमियम मध्ये सरकारचाही अत्यंत मोलाचा वाटा असतो। तसेच जेव्हा मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान होते तेव्हा पीक विमा कंपनी बाधित शेतकऱ्यांना दावे देते। त्यामुळे संकट आणि शेतकरी आत्महत्याग्रस्तांना आळा बसतो। पाऊस न पडल्यास किंवा पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्यास या अंतर्गत पीक विमा कंपनी देखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते आणि हे शेतकऱ्यांना कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकवण्यापासून रोखते। राज्य सरकारला पीक विमा संरक्षणाचा विस्तार करायचा आहे। अधिकाधिक शेतकऱ्यांनी पिकांचे अधिक प्रकार या अंतर्गत कव्हर करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे। तसेच पीक विम्यामुळे खराब हंगामातही शेतीचे उत्पन्न स्थिर ठेवण्यास या अंतर्गत मदत करतो। यामुळे शेतकऱ्यांना शेती सुरू ठेवण्यासाठी अत्यंत मोलाचा आधार मिळतो। महाराष्ट्र सरकारने वेळेवर पैसे दिल्याने लाखो शेतकऱ्यांना यावर्षी याचा मोठा फायदा होणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, आता राज्यामधील या काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याचे वितरण हे करण्यास सुरुवात होणार आहे। आणि अशा प्रकारची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।